पण हे हिंदू मुस्लिम करणार, मग त्याच्यामध्ये हिंदूंमध्ये मराठी अमराठी, मराठी अमराठी केल्यानंतर मराठी माणसामध्ये पुन्हा मराठा, ओबीसी, आदिवासी, धनगर ह्यांच्यामध्ये फूट पाडायची. म्हणजे तोडा फोडा आणि राज्य करा, आणि तरी सुद्धा वरती मतचोरी करा, कारण तरी एवढं करून सुद्धा लोक मत नाहीच देतात त्यांना. म्हणजे किती नालायक आणि नीच लोक आहेत. आता त्यांनी मध्ये काय केलं, जीएसटी कमी केलं त्याचा उत्सव, हे मी दसऱ्याला पण बोललो. मग जीएसटी लावला कोणी होता? नेहरूंनी लावला होता. बरं, जीएसटी कमी केलं म्हणजे काय केलं? तर मला एकाने चांगलं सांगितलं उदाहरण. तो बसमधनं प्रवासी चालले होते सगळे, कंडक्टर आला, तिकीट 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 तिकीट, एकाने खिशात हात घातला तर भोगदा, पाकिटच मारलेलं. तोला अरे बापरे, माझे 5-7 हजार रुपये हे गेले, पाकिट मारलं. समोर कंडक्टर उभा, तिकीट तिकीट. तोला अरे माझं पाकिट मारलं. ते काही नाही, 50 रुपये दे, नाही तर खाली उतर. तोला अहो मी तसा नाही, माझं आता पाकिट मारलं, माझ्यावर विश्वास ठेवा. माझे 7-8 हजार रुपये होते त्याच्यामध्ये. तर नाही, त्याच्यामध्ये हात विनवण्या करतोय. कंडक्टर सांगतो नाही, तिकीट दे, 50 रुपये दे तर खाली उतर. मग एका बाजूच्या प्रवाशाला त्याची दया आली. तोला जाऊ दे ना, माणूस बरा दिसतो, हे घ्या 50 रुपये, याला उतरू नका. तिकीट काढतो तो, थँक्यू थँक्यू धन्यवाद. नंतर कळतं त्यानेच पाकिट मारलेलं होतं. म्हणजे असे पाकिट मारायचं वरती, म्हणजे जीएसटी लावला त्याचा महोत्सव, जीएसटी कमी केला त्याचा महोत्सव. पण मधल्या 8 वर्षात 1,27,000 कोटींचा जीएसटी यांनी गोळा केला. तो कोणाच्या घशात घातला? आज जे सामनामध्ये बातमी दिलेली आहे, संजय तुम्ही लिहिले ते खरे, बोललं ते बरोबर आहे. भाजप मोठं कार्यालय उभं करतंय, करा, काचेचं करा, नाही तर आणखीन कसलं करा, तो तुमचा प्रश्न आहे. काचेचं केलं तरी हरकत नाही, कारण तुम्ही एवढे निर्लज्ज आहात. जे काम तुम्ही उघड्यावरती करते ते घरात नाही करणार, तर आणखीन कुठे करणार? पण आमच्याकडे पैसे आहेत, आम्ही भाजपने, भाजपच्या पैशांनी कार्यालय उभं केले. अहो पैसे तुमच्याकडे खूप आहेत, इलेक्ट्रॉल बॉन्डचे पण खूप आहेत, देणग्यांचे खूप आहेत, पैशाला तुमच्याकडे कमी नाहीये. पण ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं ते निवडणूक, आपलं भाजपचं कार्यालय घाई करून कागदपत्र सरकवून ताब्यात घेऊन त्याच्यावरती तुम्ही तुमचे इमले बांधताय, त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे. पण एका बाजूला तुमच्याकडे पैसा तर खूप आहे, आणि दुसऱ्या बाजूला जी बातमी आलेली आहे ती मुद्दामून तुम्हाला बातमी घेऊन आलेलो आहे. अदानी समूहाला LICचा टेकू, हे आत्ता बातमी आपल्याकडे लोकसत्ता आणि सामनामध्ये आली. पण बातमीचं ह्या भांडाफोड कोणी केला? वॉशिंग्टन पोस्ट. म्हणजे इकडे काय घडतं ते वॉशिंग्टन पोस्टला आधी कळतं, पण इथे कोणाला बातमीच येत नाही. 30,000 कोटी हे LIC मध्ये, म्हणजे तुमच्यापैकी सुद्धा सर्वसामान्य माणसाचे जे काय जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, अरे समोरासमोर तुमच्या डोळ्या देखत अदानीच्या खिशात घशात घालतात 30,000 कोटी कोणाच्या सांगण्यावरून. आणि याच्यामध्ये LICनी खुलासा केलाय, खुलासा मस्त आहे. LICनी इन्कार केलाय की असं नाही झालेलं, आम्ही केंद्र सरकारच्या दबावाने नाही दिलेले, पण आम्ही आमच्या सगळ्या नॉर्म्स अँड कंडिशन बघून आम्ही अदानीच्या घशामध्ये 30,000 कोटी टाकलेत. हे 30,000 कोटी सर्वसामान्यांचे पैसे तुम्ही बेलाशकपणाने अदानीच्या घशात घालता, आणि वरती तुम्ही आम्हाला सांगता की आमच्याकडे पैसा खूप आहे, आम्ही आमच्या पैशाने सगळं उभं केलेलं आहे. मग जर तुम्ही तुमच्या पैशाने भाजपचं कार्यालय उभं करताय, मग मी मुख्यमंत्री असताना ज्याला मी गो अहेड दिला होता, ते मराठी भाषा भवन भूमिपूजन होऊन सुद्धा का रखडून ठेवलेलं आहे? मराठी रंगभूमीचं दालन, मराठी नाट्य भूमीचा एक इतिहास आहे. रंगभूमीचं दालन ते बिर्ला तिकडे चौपाटीवरती करण्याचं सगळं ठरलं, प्लान बिन झाले, पण ते नामंजूर करून टाकलं का? कारण पुन्हा त्यांच्या आवडत्या बिल्डरसाठी. मग हे सगळे तुमचे आवडते बिल्डर हे तुम्हाला देणग्या देऊन तुम्ही तुमचे पैसे सांगून जर इमारत उभी केली, तर त्याच्यात कौतुक काय तुमचं? कौतुक कोणतं आहे याच्यामध्ये? पण मराठी भाषा भवन अजून खोडून ठेवलेलं आहे. मराठी रंगभूमीचं दालन हे रद्द करून टाकलेलं आहे. त्याच्यात भरीस भर म्हणून आदित्य वर्लीमधलंच दूध डेअरीची जागा, मी तिथे जागतिक दर्जाचं मत्स्यालय करणार होतो. त्याच्यासाठी तेव्हा सरकार, मी मुख्यमंत्री असताना सुद्धा फाईल कर्मगतीने हलवत होती. यांच्या भाजपच्या ऑफिससाठी ज्या गतीने फाईल हल्ली तशी ती हलत नव्हती, कारण मला पण माहिती आहे सरकारी आता कशा कोणत्या गतीने चालतं.
पण सर्वसामान्य माणसांसाठी जसं आपण जिजामाता उद्यानाचं नूतनीकरण केलं तसं वरळी दूध डेअरीच्या जागी तिथल्या कर्मचाऱ्यांना तिथेच घरं देऊन आपण मत्स्यालय करणार होतो की आणखीन एक मुंबईकरांसाठी काहीतरी एक चांगलं स्थळ होईल, ते सुद्धा नाही. आता ते सुद्धा ती जागा तिकडे म्हणे नवीन बीकेसी करणार, म्हणजे पुन्हा हे यांच्या मित्राच्या घशामध्ये ती जागा कोंबणार. म्हणून आपल्याला आपली मुंबई आपल्याकडे राखायची. यांनी सरकार का पाडलं? कारण जोपर्यंत म्हणजे तुमच्या जसं आता संजय राऊत बोलले ना, यांच्या 7 नाही 700 पिढ्या गाडल्या गेल्या तरी शिवसेना पुरून उरेल ना.